तर वळूयात पुढील बातमीकडे। सोलापूर, सांगली, कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मार्गात बदल होण्याची शक्यता आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातली माहिती दिली। काही जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते। तर शक्तीपीठ महामार्ग कसा जातो पाहूयात। नागपूरहून गोव्यापर्यंत जाणारा शक्तीपीठ महामार्ग आपण बघतोय। नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, बीड, नांदेड, परभणी, लातूर, तसंच सोलापूर, धाराशिव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा अशा 13 ते 14 जिल्ह्यांना जोडत शक्तीपीठ महामार्ग जातोय। शक्तीपीठ महामार्गाला 12ही जिल्ह्यातून विरोध आहेच। मुख्यमंत्री म्हणतात सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून आम्ही मार्ग बदलण्याचा विचार करतोय। मुख्यमंत्री महोदयांना मला एवढंच सांगायचं आहे की हा रस्ताच मुळात अनावश्यक आहे। त्याला समांतर असणारा रस्ता पूर्ण क्षमतेनं वापरला जात नाही आहे। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे, त्याची काही गरज नाही आहे। त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय, त्यामुळे एकतर हा रस्ताच रद्द केला पाहिजे असं 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं ठाम मत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।